नमो नमः। सर्वेषां स्वागतम्। अद्य गीता जयंती महोत्सवः। वयम् अग्रवाल संस्कृत क्लासेस एतस्य माध्यमेन अत्र सम्पद्यामहे। सर्वेषां विद्यार्थीजनानाम् अत्र स्वागतं व्याहरामि। तेषां कुटुंबीयानामपि अत्र स्वागतं करोमि। गीता सुगीता कर्तव्या किमन्यत् शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता। वयं जानीमहे सर्वशास्त्रमयी गीता वर्तते। चतुर्वेदानाम् उपवेदानां षड्दर्शनानां यत् सारं वर्तते, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्तः दुग्धम गीतामृतम महत्। एतादृशं गीतामृतं श्रीकृष्ण भगवता मानवस्य जीवने कथं वर्तितव्यं, कथं तस्य जीवनस्य विकासः भवेत्। यदा कदापि मनुष्य जीवने समस्या उद्भविता तदा किं किं करणीयं किंच न करणीयम् एतादृशं मार्गदर्शनं सरलतया सम्यक्तया युद्धभूमौ अर्जुनं पुरस्कृत्य मानवार्थं भगवता दत्तं। यथा एकः पिता स्वपुत्राणां कृते सर्वस्वं ददाति, तादृशं भगवता उपदेशं कृतं मित्ररूपेण पितृरूपेण। यथा गीतया एव लिखितमस्ति, पितेव पुत्रस्य सखेव सख्यु प्रियः प्रियार्या हसिदेव सोढुं। तदा भगवता कथितं यादृशी भवतः भावना वर्तते तादृशम् अहं भविष्यामि। स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। एतादृशानाम् आश्वासक रूपी वाक्यानां तत्र समुच्चयः वर्तते। सत्यमेव सर्वशास्त्रमयी गीता अस्मान् च संपूर्ण जगति एकम् आश्वासकं मार्गदर्शकं प्रेरकं संबोधकं रूपेण कार्यं करोति। तदा गीता मात्रे नमस्कारं कृत्वा अहं कार्यक्रमस्य सूत्रसञ्चालनार्थं श्रीमती सपना अग्रवाल महोदयां वदामि च सा एव सूत्रसञ्चालनं करिष्यति। सर्वेषां स्वागतं व्याहरामि। धन्यवादः। नमो नमः। नमो नमः सर्वेभ्यः। सर्वेपि जनाः आगच्छन्ति, सर्वेषां हार्दं स्वागतम्। रक्तवर्ण वस्त्रों में लिपटी गीता का उद्धार किया, प्रेम प्रवाह साधन से मानव रग रग में संचार किया। या वाक्यांसोबत आपण गीता उत्सवाला सुरुवात करूया। तरी सर्वप्रथम मी बोलवते अभिषेक पोकळेला, त्यांनी यावं आणि स्वतःचे विचार मांडावे। अभिषेक पोकळे। मम नाम अभिषेक पोकळे। अहं श्लोकं वदामि। अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या। अभिषेक वीडियो चालयतु कृपया। सर्वेपि जनाः यदा वदन्ति तदा कृपया वीडियो चालयित्वा एव वदन्तु। अस्माकं कार्यक्रमस्य वीडियो रिकॉर्डिंग चलति, अतएव यदि भवन्तः वीडियो चालयन्ति तेन किं भवति, सर्वेपि जनाः दृश्यन्ते। एषा लिंक भवन्तः स्व सम्बन्धिजनं प्रति अपि प्रेषयन्तु। यदि ते जनाः योजयितुम् इच्छन्ति तर्हि स्वागतम् अस्ति। कृपया सर्वेपि जनाः वीडियो चालयित्वा एव उपविशन्तु, रिकॉर्डिंग चलति। आम्, अभिषेक वदतु कृपया। अहं द्वे श्लोके वदामि।
अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकृत्या जगत्य प्रश अनुराजिते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्ते अन्ति च सिद्धसंघः। धन्यवादः। हो उत्तमम् अभिषेक, धन्यवाद। इदानीम् अहं संस्कृति दहिवाड। नमो नमः। मम नाम संस्कृति। अहं नवमी कक्षा पठामि। इदानीम् अहं श्रीमद्भगवद्गीता अध्याय गायामि। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुनवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमा। श्रीभगवानुवाच मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेस्तास्ते मे युक्ततमा मतः। एत्वक्षरमणि निर्देश्य अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्तं च कूटस्थल अचलं ध्रुवम्। धन्यवाद। धन्यवाद संस्कृति, उत्तमम्। इदानीम् अदिति लेण्डे वदतु। नमो नमः सर्वेभ्यः। मम नाम अदिति लेण्डे। अहम् अष्टमी कक्षायां पठामि। इदानीम् अहं भगवद्गीतायाः तृतीयो अध्यायः गायामि। ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुनवाच जायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्माणि घोरे मा नियोजयसि केशव व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिमोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमान्यः। श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनः न कर्मणामनारम्भा नैकर्ष पुरुषो श्रुते न च सन्न्यासनस्य देव सिद्धि समधिगच्छति न हि काङ्क्षित्यनपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवश्य कर्म सर्वप्रकृतिकैर्गुणे कर्मेन्द्रियाणि संयम्य यो आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थानि मूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते यस्मिन्द्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेन्द्रिये कर्मयोग असक्तस्य विशिष्यते नियतं कुरु कर्म त्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धेद कर्मणः यज्ञार्थात् कर्मण्यन्यत्र लोकायं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर सह यज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति अनेन प्रसविष्यद्वमेष ओष्टिष्टकामधु देवा भावयतानेन ते देवा भावयन्तु परस्पर भावयन्त श्रेय परमवाप्यत इष्टा भोगानि यो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तदैतान् प्रजायो यो भुङ्गेस्तेन एव स यज्ञशिष्टासि न सन्तो मुष्यन्ते सर्वकिल्बिषे भुञ्जते ते त्वकं पापा ये पचन्ते आत्मकारणात् अन्नात् भवति भूतानि पर्जन्यात् भव सम्भव यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव कर्म ब्रह्मोद्भव विद्धि ब्रह्माक्षर समुद्भव तस्मात् सर्वगतं ब्रह्मो नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तन्ति य आघारिन्द्रियार्थारामो मोघं पार्थ स जीवति यस्मात्मतिरेव स्वादानुपश्य मानव आत्मन्नेव च सन्तुष्ट तस्य कार्यं न विद्यते नैवं तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु काचिदर्थवपाश्रय तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरं कर्म परमाप्नोति पुरुष कर्मणेव हि संसिद्धिमास्तिका जनकादय लोकसङ्ग्रहमेवापि सम्पशक्तुमर्हसि। धन्यवाद। सम्यक् अदिति, उत्तमम्। इदानीं पूर्वा मन्त्री वदतु। नमो नमः। मम नाम पूर्वा मंत्री। भगवद्गीता हा ग्रंथ भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अध्यात्म आणि तत्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. अध्यात्म, समाज जीवन आणि तत्वज्ञानाच्या अंगाने संपूर्ण मानवी जीवनाचे वैश्विक चिंतन घडवणारा तो नुसता ग्रंथ नाही, तर चिंतनातून मानवी जीवनाला उत्तुंगाकडे नेणारे एक यथार्थ जीवनार्थ आहे. धन्यवाद. सुंदरम,
पूर्वा उत्तमम्। इदानीं वैष्णवी रन्धवे वदतु। वैष्णवी रंधवे। ऋतुजा घरत। घरत ऋतुजा। आदित्य वदतु। आदित्य अनम्यूट करोतु, वीडियो चालयतु, वदतु। अस्तु, ओंकार माचपल्ले वदतु। माचपल्ले ओंकार। ओंकार माचपल्ले भवान वदति न वा? गीतां गायति वा? मच्छिंद्र गडवळे वदतु। मच्छिंद्र। मच्छिंद्र गडवळे अनम्यूट करोतु। नाही टीचर। कः वदति? मच्छिंद्र वदति वा? अथर्व। अथर्व भवान वदति वा? यदि कोऽपि वक्तुम् इच्छति तर्हि रेज हैंड करोतु, स्वस्य वीडियो चालयतु च वदतु। निरंजन वयकर। राधेश्याम भवान वदति न वा? राधेश्याम जाधव वदतु। नमो नमः। मम नाम राधेश्याम शंकर जाधव। अहं नवमी कक्षायां पठामि। अहं श्लोकं वदति। यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि तदासि यत् तपस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्। यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषे भुञ्जते ते त्वदं पापा हि पचन्ते आत्मकारणात्। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगस्वकर्मणि। धन्यवाद। धन्यवाद राधेश्याम। सायली वाघमारे वदतु। गीता हे तत्व आहे। गीता हे वीडियो दर्शन आहे। चालयतु। सायली वीडियो चालयतु। गीता हे नुसतं शास्त्र नाही तर स्थान आहे, ज्यांच्या अंगाने यथार्थत्व पाहिले। भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्वाचे आहे की गीतेला योगोपनिषद किंवा गीतोपनिषद ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो। गीता हे उपदेशपर असल्याने ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला उपनिषदांचे उपनिषद असेही म्हणले जाते। छंदांच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असे मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालवण्यात आली। भगवद्गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षापासून वेगवेगळ्या कालखंडात इतर विविध गीता निर्माण झाल्या। यात अष्टवक्र गीता, ईश्वर गीता, कपिल गीता, गणेश गीता, पराशर गीता, भिक्षु गीता, व्यास गीता, रामगणी गीता इत्यादी। धन्यवाद। श्रावणी वदतु। श्रावणी। श्रावणी अस्ति वा? ये जनाः वक्तुमिच्छन्ति ते जनाः स्वयमेव वदतु। स्वस्य नाम उक्त्वा वदतु। वेदांत भवान वदति वा?
पवन अनभुले, पवन अनभुले. ओमकार जाधव, भवान किमपि वदति वा? वरद धस, पवार शंतनु, कदम प्रतीक, अंजली तरकसे, अस्तु. कुणाला काही बोलायचे असेल तर बोलू शकता तुम्ही गीतेबद्दल. आपला कार्यक्रम श्रीमद भगवत गीता जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण ज्या अर्थी आलात त्या अर्थी प्रत्येकाने आपापला सहभाग नोंदवला पाहिजे असं वाटतं. तर मग आपल्याला गीतेबद्दल जे काही बोलावं असं वाटते तर तुम्ही बोलू शकता. हा, मच्छिंद्र गडबडे, तुम्हाला काही बोलायचे आहे का? कोण? ओमकार माचपल्ले. व्हिडिओ चालू करायचे आणि स्वतःचं नाव घेऊन बोलायला सुरुवात करायची बेटा. बोला. मम नाम ओंकार माचपर्ले जनार्दन. अहं त्रीणि श्लोकानि वदामि. दृष्ट्वा तु पाण्डवान् अनेकं युयुधान् दुर्योधनः तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनत् अब्रवीत्. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्साः मामकाः पाण्डवाः च एव किं न कुर्वत् तत् संजय. अत्र शूराः महायशु आसाः भीमार्जुनसमाः युधि युधानः विराटः च द्रौपदः च महारथः. नमो नमः. नमो नमः. मम नाम अनन्य नितेश अग्रवालः. अहं भगवद्गीतायाः तृतीयोऽध्यायः गायामि. ॐ श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. न कर्मणामनारम्भात् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते. न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत्. कार्यते यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्. इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. धन्यवादः. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय
संभवामि युगे युगे। क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति। क्रोध होता है तो सम्मोह होता है, सम्मोह से स्मृति विभ्रम होता है और स्मृति भ्रंश से बुद्धिनाश होता है और बुद्धिनाश से सब कुछ आदमी भूल जाता है। धन्यवादः। अति उत्तमम् अनन्यः, धन्यवाद। इदानीं यदि कोऽपि वक्तुम् इच्छति तर्हि स्वमनसा स्वस्य नाम स्वीकरोतु च वदतु। कोण? अथर्व? आम्, वदतु अथर्व। नमो नमः विद्यार्थी मित्रे। वीडियो चालयतु अथर्व। नमो नमः विद्यार्थी मित्रे। मी आज गीते ही भगवद्गीता मूळ श्लोक इंग्रजी, जर्मनी, रशियन, फ्रेंच, इटालियन, चीनी, जपानी, गुजराती, हिंदी अशा 40हून अधिक भाषांमध्ये अनुवाद आणि अमेरिकेतील 90%हून अधिक पाठ्यक्रमांकात निराधार केली गेली असून आतापर्यंत तिच्या 6 कोटी पाठ्यक्रमांक निराधार केली गेली असून आतापर्यंत तिच्या 6 कोटींहून देश विदेश विधानदार प्रशासनिक व 16 भौतिक प्रकाशित झालेल्या आहेत। देश विदेश कृष्णमूर्ती श्रीमती S.C. भक्तिवेदांत स्वामी प्रमुखपाद हे वैद्यकीय ज्ञानाचे द्वित आचार्य आणि भगवत श्रीकृष्णांचे युद्ध भक्त आहेत। गीतेच्या अनेक संस्करणे झाली आहेत। त्यांपासून माणसाचे कृष्ण भावनिक होऊ शकत नाही। श्री प्रभूषांच्या भाषणामुळे संपूर्ण विश्वामध्ये भगवद्गीतेचे मंदकिनी प्रवासित होऊन लागली, कारण त्यांच्या गीतेला वैद्यकीय अर्थ न देता मूळ या अर्थाने रूपाने सादर केली गेली आहे। खूप छान माहिती सांगितली अथर्व, फार सुंदर। बाकीच्या अजून कुणाला काही बोलण्याची इच्छा असेल तर कृपया स्वतःचे नाव सांगून तुम्ही बोलू शकता। आपण जेवढे जण उपस्थित आहोत तर त्याच्यामध्ये कुणाचे घरचे लोकांना काही जर बोलण्याची इच्छा असेल गीतेबद्दल तर ते लोक सुद्धा इन्व्हाइट आहेत, ते देखील बोलू शकता। तुम्ही त्यांना बोलवू शकता बोलण्यासाठी, कारण गीता ही आपली आई आहे आणि आपली आई बद्दल बोलताना आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की मी माझी आई बद्दल बोलतोय, माझी आई किती चांगली आहे। विद्यार्थ्यांसाठी गीता सांगते की परिप्रश्नेन सेवया, म्हणजे काय? आपण प्रश्न विचारून आपल्या ज्ञानामध्ये भर पाडू शकतो। जसे अर्जुनाने भगवंताला विविध प्रश्न विचारले। अर्जुन हा ज्या वेळेस प्रश्न विचारत होता तर त्यावेळेस तो आपला एक प्रतिनिधी होता। आपल्याला असं वाटतं की गीता हे फक्त एक धर्मग्रंथ आहे आणि म्हणून गीतेला कुठेतरी लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपण ठेवायला पाहिजे, त्याची दररोज पूजा करायला पाहिजे, देवघरामध्ये ती गीता असायला पाहिजे, असं आपल्याला सहज एक वाटत असतो। परंतु जर आपण विचार केलं तर आपल्याला लक्षात येईल की गीता ही फक्त धर्मग्रंथ नव्हे, तर गीता
हे एक जीवन ग्रंथ आहे. कारण माझे जीवनामध्ये मला काय अडचणी येतात आणि ते मी कसं सॉल्व्ह करायला पाहिजे, त्या समस्यांवर मी मात करून पुढे कसं जायला पाहिजे, ते आपल्याला श्रीमद भगवद्गीतेतून उत्तर मिळते. माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही समस्या निर्माण होतात त्या प्रत्येक समस्येचा उत्तर देण्याची क्षमता श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे. जेव्हा आपण आजारी पडतो आणि डॉक्टराकडे जातो तर तेव्हा कदाचित आपल्याला डॉक्टर सांगतं की तुमच्या शरीरामध्ये हा विटामिन ए ची कमी झाल्यामुळे असं झालं, किंवा विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी ची कमी झाली आणि म्हणून तुम्हाला त्याच्यामुळे हे त्रास होऊ लागलाय. परंतु या सर्वांच्या वर गीता विटामिन जी आहे. आणि जे लोक गीता वाचतात त्यांचे गाल नेहमी टोमॅटो सारखे लाल असतात. त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यामध्ये कोणतेही अडचणी कधीही निर्माण होऊ नये यासाठी गीता नक्कीच वाचायला पाहिजे. गीता जर आपण वाचली तर आपल्याला जीवनामध्ये कोणते प्रश्न पडणारच नाही, कोणतीही समस्या उभी राहणारच नाही. त्यामुळे गीता ही फक्त एक म्हातारपणी वाचायची असते असं नाहीये. तर गीता ही आज वाचायला पाहिजे. आज आपण ज्या वयामध्ये आहोत त्या वयामध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न पडतात, खूप सारी अडचणी निर्माण होतात. निघालो आहोत ट्युशनला जायला, निघालो आहोत बाजारात जायला, निघालो आहोत शाळेला जायला आणि मध्येच माझी सायकल पंक्चर पडते आणि मग मी तिथंच रडत बसतो. आता काय करू, माझी सायकल पंक्चर झाली. मग दुसऱ्या दिवशी सांगतो टीचर माझी सायकल पंक्चर झाली होती ना आणि म्हणून मग मी शाळेत आलोच नाही. पण गीता सांगते अरे सायकल पंक्चर झाली म्हणून काय झालं, मग चल उचल सायकल, नीट तसंच रस्त्यात कुठेतरी दुकान भेटेल दुरुस्त करायचे आणि उशिरा का होईना पण आपली शाळा आपण गाठायचीच. म्हणजे आपल्याला गीतेतून कोणतीही समस्येवर कसे मार्ग काढायचं ते आपल्याला समाधानकारक उत्तर भेटतो. कारण अर्जुन जेव्हा म्हणतोय की माझे नातेवाईकच माझे समोर उभे आहेत आणि त्यांच्यावर मी कसे बाण चालवणार, ते माझे पितामह, ते माझे मामा, ते माझे भावंडे, ते माझे सर्व नातेवाईक. तेव्हा त्या स्थितीमध्ये जो अर्जुन गलित गात्र झालेला होता त्या अर्जुनाला परत उभा करण्यासाठी भगवंतानी त्याला उपदेश केलेला आहे. म्हणजे जीवनाला उपयोगी पडणारा असा उपदेश देवाने त्याला केलेला आहे. कारण गीता ही फक्त धर्माचा ग्रंथ राहिला असता तर कुठेतरी मंदिरात बसून गायला गेलं असतं. पण गीता हे जीवन ग्रंथ आहे, तो युद्धभूमीवर सांगण्यात आलेला ग्रंथ आहे. तिथे कोणताही मंदिर नव्हता, तिथे प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र होती आणि सर्वजण युद्ध करण्यासाठी सिद्ध झालेले होते आणि युद्धामध्ये प्रत्येक जण पारंगत होता. आणि अशा युद्धभूमीवर जी गीता गायलेली आहे तर ती गीता फक्त एक धर्मग्रंथ होऊ शकत नाही. त्या गीतेमध्ये माझे जीवनामध्ये मला जे जे काही प्रश्न पडतात, मला जे जे काही अडचणी निर्माण होतात, कारण आपलं जीवन सुद्धा हे कसं आहे, एक रणसंग्राम आहे, एक युद्धभूमीवर आहे. कारण आपल्याला प्रत्येक पावला पावली अनेक प्रश्न निर्माण होतात, अनेक समस्या निर्माण होतात आणि कधी कधी समस्या इतकी मोठी असते की आपण त्याच्यामध्ये खचतो, आपण परेशान होतो. आपल्याला वाटते की आता कोणताही मार्गच राहिलेला नाहीये, आता मी काहीच करू शकत नाही. आणि अशा वेळेस गीता आपल्याला मार्गदर्शन करते की उत्तिष्ठ, तू उभा हो, तू करू शकतोस, काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे, काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे. त्यामुळे गीतेतून आपल्याला प्रत्येक गोष्टीवर
मार्गदर्शन भेटत असतो. अजून कुणाला जर काही सांगायचे असेल तर तुम्ही सांगू शकता. असं होऊ नये की मॅडम बोलत होते आणि मला बोलायचा राहून गेला. कुणाला काही बोलायचे आहे का? कुणी आहे का रेडी? कुणी काही तयारी केलेली असेल तर तुम्ही गीतेवर स्वतःचे विचार मांडू शकता. असू द्या. सर्व विद्यार्थी खूप छान बोललात. आपला कार्यक्रम इथं संपला. मी असा जाहीर करते, गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. मला जे लोक ज्या पद्धतीने माझी आठवण करतात तान तथैव तथा एव भजाम्यहम, त्यांना मी त्याच पद्धतीने प्राप्त होत असतो. म्हणजे काय? म्हणजे माणूस जेव्हा भगवंताची आठवण करतो तेव्हा तो कोणत्या पद्धतीने कोणत्या हेतूने देवाची आठवण करतो आहे आणि त्या पद्धतीने देव त्याला भेटत असतो. त्यामुळे गीताचा अधिकारी कोण? तर देवानी सांगितलं की जो अनघ आहे, जो निरागस आहे आणि जो लहान लेकरू बनून कोणतीही इच्छा आकांक्षा न ठेवता गीतेजवळ जातो, तोच गीतेचा दुग्ध अमृत पान करू शकतो. म्हणजे गीतेचा अमृत आपण म्हणतो ना, सिंहनीचं दूध जे आहे ते सिंहनीचं दूध मातीच्या भांड्यात जर ठेवलं तर मातीचा भांडा फुटत असतो. आणि गीता हे सुद्धा काय आहे? सिंहनीचा दूध आहे आणि त्याला सुद्धा मातीच्या भांड्यात ठेवता येत नाही. सिंहनीचे दूध ठेवायला जसे आपल्याला स्वर्ण पात्र लागतो, तसेच आपला जो शरीर रूपी मणका आहे, भांडा आहे, तो सुद्धा शुद्ध असावा लागतो. असो, खूप छान. आपण सर्वजण गीता वाचण्याचा प्रयत्न करूया. आपण असा संकल्प करूया की मी किमान एक श्लोक दररोज वाचेल. अशा पद्धतीने 2 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण गीता सहज पाठ होऊ शकते. तर मग सर्व विद्यार्थी आलं, खूप छान कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. सर्वांचा मी अभिनंदन करते. आणि शेवटी आपण श्लोक बोलून थांबूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.